तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। त्याची काही दृश्य आपण बघतोय। संजय राऊत राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत अशी माहिती समोर येते। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। यामध्ये आता जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा होते का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊतांनी एक सूचक विधान केलेलं होतं। ठाकरे बंधूंची युती आणि मनोमिलन हे झालेलं आहे, तर ठाकरे बंधूंची युती नाटक नसून तो प्रीती संगम आहे असं संजय राऊत म्हणालेले होते। युतीच्या घोषणेवर संजय राऊतांनी हे भाष्य केलेलं होतं। त्यानंतर आता संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरग यांच्याकडे। संकेत, काय घडामोडी घडतात? नक्कीच प्रियंका, आपण पाहिलं तर 2 ते 3 मिनिटांपूर्वी संजय राऊत इथे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। अर्थात आता आगामी निवडणुका आहेत। मुंबईच्या पालिका महिना सुद्धा उरला नाहीये। 15 जानेवारीला निवडणुका होणार आहेत, 16 निकाल असणार आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आता घाई करणं खूप गरजेचं आहे, सर्वांनाच माहिती झालेलं आहे। कारण की जागा वाटपाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पिक्चर क्लिअर होणार नाही आणि जे स्थानिक पातळीवरचे नेते असतात ते कामाला लागणार नाही। त्यामुळे सध्या जो सर्वच पक्षांसमोर तिढा आहे तो म्हणजे जागा वाटपाचा। पहिली गोष्ट मनसेची आणि ठाकरे गटाची, जसं तू म्हणालीस की हे कोण राऊत म्हणाले तर हे कोणतंही नाटक नाहीये, हा प्रतिसंगम आहे। काल पण आदित्य ठाकरेंचा गिरगावमध्ये एक मेळावा होता। त्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी खूप स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दोन्ही भावांकडून जे तुम्हाला ऐकायचं आहे तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल। त्याच्यामुळे एक मात्र नक्की आहे की युतीची घोषणा होणार आहे। फक्त ज्या प्रकारे जागा वाटपांच्या चर्चा सुरू आहेत, एक असा अंदाज बांधला जातो की जागा वाटप क्लिअर करतील आणि त्यानंतरच कदाचित युतीची घोषणा करतील। कारण की त्यानंतर अर्थात कोणत्याही प्रकारची भांडणं किंवा दुसरे फुगवे हे दिसता कामा नयेत। ते दिसले तर कुठेतरी एक लोकांमध्ये पण संभ्रम तयार होतो। तर त्याच्या आधीच सगळी जो काही जागा वाटपाचा जो काही प्रॉब्लेम असेल, जो काही चिडा असेल तो क्लिअर करण्याचा, तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून असेल आणि त्याच्यानंतरच ही युती जी आहे ती जाहीर केली जाईल। आणि सध्या संजय राऊत इथे आलेले आहेत, असा एक अंदाज बांधला जातोय की अनिल परब सुद्धा थोड्याच वेळा तिकडे शिवतीर्थावरती येतील आणि पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये जागा वाटपाचा जो काही तिढा असेल तो सोडवला जाईल। बरोबर आहे संकेत, काल पालिका निवडणुकीचे निकाल देखील आले। आता त्या सगळ्यांवर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं आणि त्यानंतर ते राज ठाकरेंच्या भेटीला आलेत। त्यामुळे ही भेट त्या अनुषंगाने देखील महत्त्वाची वाटते। करता आपण पाहिलं तर जागा वाटपाचा प्रश्न जो खूप जास्त सध्या महत्त्वाचा आहे यासाठी, कारण की आपण पाहिलं तर मुंबईत अशा काही जागा आहेत, 25 ते 30 जागा अशा आहेत जिथे दोन्ही पक्षांचं म्हणजे मनसेचं आणि ठाकरे गटाचं यांचं जे बळ आहे ते तुल्य आहे, ते समान बळ आहे। त्याच्यामुळे अशा काही क्रिटिकल जागा आहेत। खरं तर त्या क्रिटिकल जागांवरती म्हणजे आपण जर त्यातून थोडंसं विश्लेषण करायचं असेल तर भांडूप सारखी जागा असेल, शिवडी असेल, भायखळा असेल किंवा आपण जर थोडंसं जोगेश्वरी उपनगरात जोगेश्वरीकडे गेलो किंवा थोडंसं कांदिवलीला आपण जर गेलो, दिंडोशीला आपण जर गेलो आणि दक्षिण मुंबईत जर आपण दादर सारखा भाग पकडला, माहीम सारखा भाग पकडला, तर या ठिकाणी दोन्ही पक्षांची जी ताकद आहे ती थोडीफार समान मानली जाते, तुल्यबळ मानलं जातं। त्याच्यामुळे एक 27 ते 28 जागा अशा जिथे दोन्ही पक्षांचा आग्रह आहे की आम्हाला तिकीट मिळावं। तर कुठेतरी या सर्व जागांवरती काय सोक्षमोक्ष लावायचं याच्यावरती पुढच्या काही 1-2 दिवसांमध्ये चर्चा होईल। कारण की अर्थात दोन्ही पक्षांचे इथे बळ आहे। स्वतः राज ठाकरे दादर भागामध्ये राहतात, त्यामुळे दादरच्या ज्या काही सीट्स आहेत त्या कुणाला देणार, याच दादरमध्ये शिवसेनेचं शिवसेना भवन सुद्धा आहे। त्याच्यामुळे त्यांचंही चांगला एक स्ट्रॉंग होल्ड आपण म्हणतो। तिथे आपण जर गेलं, शिवडी साईडला आपण जर गेलं तर त्या साईडला बाळा नांदगावकर आहेत, अजय चौधरींसारखे नेते आहेत ज्यांचं एक स्ट्रॉंग होल्ड म्हणतो आपण। तर या क्रिटिकल जागा आहेत खरं तर काही 20 ते 25 यांच्यावरती खास करून चर्चा होत असल्याचं आपल्याला माहिती मिळेल। निश्चितच जागा वाटपाच्या मुद्द्या संदर्भात संकेत, ही संजय राऊतांची राज ठाकरेंची मला वाटतं आता 3री भेट आहे आणि जागा वाटपाच्या चर्चा ज्या काही सुरू आहेत त्यामध्ये कार्यकर्त्यांना देखील विश्वासात घेणं मला वाटतं गरजेचं आहे। जिथले पदाधिकारी आहेत, तिथले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे। कारण आता दोन्ही पक्ष सोबत आले तर मग ते जागा वाटपाचा मुद्दा परत एक तिढा निर्माण होतो, त्याबद्दल काय सांगशील? अर्थात आता ज्या स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आपण ज्या म्हणतो, स्थानिक कार्यकर्ता खरं तर खूप जास्त महत्वाचा असतो। कारण की ती निवडणूक जितकी नेत्यांची असते तितकीच ती कार्यकर्त्यांची असते, किंबहुना नेत्यांपेक्षा जास्त ती कार्यकर्त्यांची असते। आणि अशा वेळेला कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं असतं। शेवटी ग्राउंड लेवलवरती काम करणारा कार्यकर्ता असतो। आणि आपण जर पाहिलं तर पालिका निवडणुका म्हणजे काय, पालिका निवडणुका नगरपालिका आणि रस्त्याच्या निवडणुका असतात आणि त्यांच्यासाठी काम करणारा जो स्थानिक कार्यकर्ता असतो तो काय फार मोठा नेता असतो अशातला भाग नाहीये। तो कुठेतरी
पर्टिक्युलर एरियामध्ये काम करणारा तो नेता असतो. आणि त्यात पण आपण जर पाहिलं तर इच्छुकांची संख्या पण अशा वेळेला खूप जास्त असते. काल आदित्य ठाकरे पण तेच म्हणालेत आपल्या कार्यकर्त्यांना की पण जागा एक असते पण इच्छुक 1000 असतात. त्याच्यामुळे आम्ही जागा देताना आम्हाला एकाला जावी लागणार आहे. त्यात पण 2 पक्ष असताना आता ही जागा कुणाकडे जाणार हे देखील खूप पाहणं महत्वाचं असणार आहे. पण बरोबर. कुठेतरी पक्ष नेत्यांचाही असा कार्यकर्त्यांना संदेश आहे की जागा कुणालाही मिळो किंवा आपल्याच पक्षातून इतर कोणत्या नेत्याला मिळो किंवा समोर जर युती झाली तर समोरच्या पक्षाला मिळो, लढायचं आपण एकत्र आहे, लढायचं आपण एक म्हणूनच आहे, असा संदेश आपण या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना दिला जातोय. प्रियंका, अगदीच संकेत. आणि लवकरच युतीची घोषणा होईल असं वाटतंय का? आता ज्याप्रमाणे आपण संजय राऊतांची वक्तव्य ऐकतोय किंवा अनिल परबांची वक्तव्य ऐकतोय, पण मी काल स्वतः गिरगावच्या कार्यक्रमात होतो. ठाकरे खरं तर ग्राउंड लेवलवरती काम सुरू केलं. त्यांनी निर्धार मेळावे घेतात, निष्ठावंतांचे मेळावे घेतात. काल गिरगावच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे स्वतः म्हणाले की ज्या दोन भावांकडून जे तुम्हाला ऐकायचंय ते तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल. अगदी बरोबर आहे संकेत. लवकरच युतीची घोषणा होऊ शकते असं वाटतंय. धन्यवाद संकेत दिलेल्या माहितीसाठी.